नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा। आज परत एसटी महामंडळ हा विषय घेऊन आपण भेटतोय। एसटी महामंडळाबद्दल बोलणं खरंच नको वाटतंय, कारण कितीही बोला यांच्यावर काहीही परिणाम होत नाही। हे स्वतःच्याच पद्धतीने त्यांच्या मनाला जे पटन, त्यांच्या मनाला 1956 ची जी गोष्ट त्यांच्या मनात फिक्स आहे त्याच गोष्टीनुसार चालणार आहे। तुम्हाला गाडी नागपूर ते संभाजीनगर आहे, ते कुठूनही जाऊ, जर दिव्यांग कुठूनही बसत असला त्याला ते सीट देणे बंधनकारक आहे। हे नियमानुसार आहे, सीआर आहे नाही। हा, तुम्हाला मी सांगितलं सीआर आहे तर तुम्ही तक्रार करा तिची। तुम्ही असं नाही, पोलीस स्टेशनला घ्या ना, तक्रार करायसाठी संबंधित इथून जवळपास जे पोलीस स्टेशन असेल तिथं। बोलण्याच्या मागचं कारण असेल, नागपूर ते औरंगाबाद या एसटी मधला हा किस्सा आहे, हा प्रकार आहे। आणि एक दिव्यांग बांधव अकोल्याहून त्या एसटी मध्ये चढला, नियमानुसार त्या दिव्यांग बांधवाला त्याची हक्काची जागा त्या एसटी मध्ये मिळणं जरुरी होतं। त्याच्यासाठीच त्या दिव्यांग बांधवांनी अकोल्यापासून प्रवास करत असताना कंडक्टरला विनंती केली, पण या गोष्टी कंडक्टरच्या डोक्यात घुसल्याच नाहीत। कंडक्टर त्या दिव्यांग बांधवाचं बिलकुल ऐकून घेत नव्हता आणि स्वतःच सांगत होता की नाही, असं नाही, जिथून गाडी निघाली तिथूनच तुम्हाला बसावं लागेल, मध्ये बसता येत नाही। त्या कंडक्टरला ज्या वाटतात त्या गोष्टी त्याने दिव्यांगजनावर थोपवणं हा दिव्यांगजनावरचा अन्याय नाही का? एसटी महामंडळाने काढलेले परिपत्रक वाचण्याचं काम कोणाचं आहे? माझं का त्या कंडक्टरचं? परिपत्रक हे कंडक्टरसाठी काढलेले, दिव्यांगजनासाठी नाही। ते परिपत्रक वाचायचे नाही, त्याच्यातलं काही नॉलेज घ्यायचं नाही आणि आपल्या मनाला जे वाटन त्या पद्धतीने स्टाईल मारायची। कंडक्टर बरोबर ड्रायव्हरनी बोलायला चालू केलं, ड्रायव्हर बरोबर पॅसेंजरनी बोलायला चालू केलं आणि कंडक्टर त्या दिव्यांग बांधवाला सरळ सांगतोय, हे 50 पॅसेंजर आहेत, यांना जर यांचा वेळ खोटा झाला तर काय करायचं? अरे वा, हे दाखवायचा प्रयत्न केला जातोय का की आमच्याबरोबर 50 पॅसेंजर आहेत आणि तो एकटा दिव्यांग आहे? असं तर दाखवायचा प्रयत्न केला जात नाही ना। बरं, तो दिव्यांग बांधव तुम्हाला स्पष्ट सांगत होता, साध्या भाषेत प्रेमाने सांगत होता की गाडी पोलीस स्टेशनला घ्या। काय बिघडलं असतं? का नाही घ्यायची पोलीस स्टेशनला? एका जणावर अन्याय होतोय। दिव्यांग हक्क कायदा 2016 मधल्या काही कलमाचा जर विचार केला ना तर तो त्या दिव्यांगजनाचा अधिकार आहे, कारण तुम्ही त्याच्यावर अन्याय करताय। कलम नंबर 3 हे स्पष्ट सांगते की दिव्यांगजनांना समान संधी आणि सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे। कलम नंबर 6 स्पष्ट सांगते सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगजनाचा अपमान नाही झाला पाहिजे। कलम नंबर 7 स्पष्ट सांगते की दिव्यांगजनावर जर अन्याय होत असेल तर पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचा दिव्यांगजनाला अधिकार आहे आणि दिव्यांग हक्क कायदा 2016 नुसार ते पोलीस स्टेशन त्या दिव्यांगजनाला मदत करणार आहे। सगळ्यात महत्वाचं कलम नंबर 23 तुमच्या माहितीसाठी सांगतो कंडक्टर साहेब, कलम नंबर 23 नुसार तुमच्या एसटी महामंडळाने पोलीस स्टेशनला यायची गरज नव्हती। जर तुमच्या एसटी महामंडळाने दिव्यांगजनासाठी विशेष तक्रार निवारण अधिकारी जर नेमला असता तर कुठे तुमचे अधिकारी? तुमचा डेपो मॅनेजर तरी ऐकतो का? बोललेली तक्रार तुम्ही स्वतः ऐकत नाही, त्याच प्रकारे ते तुमचे डेपो मॅनेजर ते जर दिव्यांगजनाचं ऐकत नसतील तर दिव्यांगजनाला स्वतःची बाजू मांडण्यासाठी दोनच पर्याय, एक तर पोलीस स्टेशन कारण त्याच्यावर अन्याय होतोय आणि दुसरं तक्रार निवारण अधिकारी। एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर दाखवा मला तुम्ही कुठे तक्रार निवारण अधिकारी। एक टोल फ्री नंबर देऊन टाकला आणि त्या टोल फ्री नंबरवर दिव्यांगाला सांगितलं 1800221250, बस एवढा टोल फ्री नंबर देऊन टाकला। तिथे एक पोर्टल तयार केलं, या पोर्टलवर तुमची तक्रार लिहा, आम्ही बघायचं तेव्हा बघू। असं जर होत असेल तर काय करायचं ते दिव्यांग बांधवांनी? पोलीस स्टेशन शिवाय दुसरा काय पर्याय त्याला? तुम्हाला एवढंही सांगतो, ऐका तुम्ही तक्रार करा, काय करा। जर तुमचा दावा फेल निघाला तर मी पण तुमच्यावर करू शकतो, हे ध्यानात ठेवा। हा, मान्य आहे ना, मला मान्य आहे, तुमचं मान्य आहे। मला दोन दाखल होईल, सरकारी कामात अडथळा केला हे बी दाखल होईल, तुमचा मला होईल। हा, मी कोणत्याही सरकारी कामात अडथळा दाखल केले आणि हे होत असताना तुम्ही त्या दिव्यांग बांधवाला परत तुमच्या तोऱ्यामध्ये तंटताय, नाही तुमचं सगळं म्हणणं खोटं आहे आणि हे खोटं निघालं तर तुमच्यावर काय करायचं? सरकारी कामात अडथळा आणला काय? 302 वगैरे कुठले कलम का म्हणताय, का वापरताय, तुम्हाला तरी कळतंय? साहेब, एकदा दिव्यांगजनाच्या सानिध्यात राहून बघा, तुम्ही नशीबवान आहेत, तुमच्या घरात कोणी दिव्यांग नाहीये, नाहीतर तुम्हाला त्या दिव्यांगाचे हाल नक्की कळले असते। हे बोलत असताना मी त्या आगार प्रमुखांचं, मी त्या कंडक्टर लोकांचं जे की दिव्यांग बांधवांना मदत करतात त्यांचं कौतुक करतोय। त्या आगार प्रमुखांचं कौतुक करतोय की ज्यांनी स्वतःच्या एसटी मध्ये, त्या आगाराच्या एसटी मध्ये
ड्रायव्हरच्या मागचा जो काच असतो त्या काचावर लिहिलंय अमुक अमुक जागा ह्या फक्त दिव्यांगजनासाठीच राखीव आहेत, या जागेवर दुसरा कोणीही बसू शकत नाही. त्याने काय त्यांच्या मनाने नाही लिहिलं. 2024 मध्ये एसटी महामंडळाने एक परिपत्रक काढलं होतं 2/9/2024. त्या परिपत्रकाचा क्रमांक आहे 3353. ते कंडक्टर ज्यांनी काल बोलले ना, त्यांनी हे परिपत्रक काढून वाचावं, कळल आपण किती करेन किती खोटे. कारण आम्ही चुकत नाहीये. 2024च्या अगोदर आम्ही कधीही म्हणलो नाही की आम्हाला आमची राखीव जागा आहे ती द्या, कारण त्यावेळेस परिपत्रक नव्हतं. त्यावेळेस असाच नियम होता की जिथून गाडी निघते त्या ठिकाणून दिव्यांगजनाने बसायचं, मध्ये बसायचं नाही. हे परिपत्रक 2024ला निघालं आणि तिथून पुढे आम्ही आमच्या अधिकाराचं बोलतोय. तुम्ही वाचलं नाही, तुम्ही त्याचं ज्ञान घेतलं नाही, तुम्हाला ते वाचण्याची गरज वाटली नाही आणि तुम्हाला ते पुढे वाटणार नाही, कारण दिव्यांगजनाचं दुःख तुम्ही बघितलेलं नाही. मग हे जर परिपत्रक काढलं असेल तर तुम्ही स्वतःच्या तोऱ्यामध्ये त्या दिव्यांगजनाला कशाला बोलत होते? रेल्वेमध्ये पण हेच होत आहे. दिव्यांगजनाच्या डब्यामध्ये बिंदास घुसायचं आणि एकटा दिव्यांग दिसतोय म्हणून त्याला दादागिरी करायची. काल एसटी मध्ये तोच प्रकार झाला. दिव्यांग एकटा आहे, वा वा वा, 50चे 50 प्रवासी. कोणीतरी 2-4 तरी प्रवासाने त्या दिव्यांगजनाकडनं बोलायला पाहिजे होतं. का नाही बोलले तुम्ही? कारण त्याची झळ तुम्हाला नाहीये, नसणार. आमचं दुःख आम्हाला माहितीये. आम्ही दुःख काय जगतो, आम्ही कसं जीवन जगतो, तरी पण आमच्या अधिकाराचंच आम्ही मागतोय. आम्ही तुमच्याकडून हिरावून घेत नाही. त्या दिव्यांगजनाच्या सीटवर बसलेले जे सदृढ नागरिक होते त्यांना एवढी शरम नाही वाटली, एवढी काही नाही वाटली की अरे यार हो आपण सदृढ आहेत, हा बिचारा एवढा वेळ बोलतोय, जाऊ द्या बोलणं बंद करा आणि त्याची जागा त्याला देऊन टाका. लिहिलंय ना तिथे आसन, लिहिलेत ना, वाचायचं नाही. अरे काय स्टाईल. आणि तुमच्यासारखे कंडक्टर, तुम्हाला अजून एक बोलतो, तुमच्या जर खरा डेअरिंग असेल, खरं जर तुम्ही काय म्हणतात त्याला, कसं कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून जर त्या ठिकाणी काम करत असाल तर तुमच्या एसटी मध्ये रोज किती बोगस दिव्यांग फिरतात, त्यांना तुम्ही कधी हटकलंय का? छातीवर हात ठेवून सांगा, त्या बोगस दिव्यांगावर कारवाई केली का? तिथं डेअरिंग नाही होणार. जाऊ दे, काय करायचं. ह्यावेळेस काही वाटत नाही का मनाला? कुठेतरी मधल्या मनाला असतं ना आपलं मन, जे सांगत असतं आपल्याला योग्य अयोग्य. दुसरी गोष्ट, समाज कल्याणचं कार्ड, एसटी महामंडळाचं वेगळं कार्ड. कुठले कार्ड आहेत हे? जर दिव्यांगजनाची, खऱ्या बोलतोय, खोट्याबद्दल नाही, खोट्याला तर चिरडून टाकलं पाहिजे. जर खऱ्या दिव्यांगजनाची एकमेव ओळख हे आमचं स्वावलंब म्हणून केंद्र शासनाने दिलेलं एवढे आडे कार्ड आहे, तर ते सगळीकडे ग्राह्य झालं पाहिजे. मध्ये त्याच्यावर राडा होता, हे झेरॉक्स जमत नाही. अरे काय, वाचा ना परिपत्रक, वाचा ना. तुम्ही वाचतान तुम्हालाही कळलं आणि त्या दिव्यांगजनाला, आमच्यासारख्या दिव्यांगजनाला मानसिक त्रास होणार नाही. इथून पुढे मात्र या गोष्टीची प्रत्येक एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दखल घ्यावी. आणि माझं आजच्या व्हिडिओतून दिव्यांग बांधवांना पण विनंती आहे, त्यांना तोंडी लागू नका. तुमच्या मोबाईलमध्ये हे सगळे परिपत्रक एक वेगळं फोल्डर करा, त्याच्यामध्ये ते परिपत्रक PDF करा. जास्त बडबड करायला तोंडावर त्याचे ते परिपत्रक दाखवा, हे वाच. आणि कलम नंबर काही लांब नाही हो, त्या 2024च्या परिपत्रकामध्ये पहिलं कलम आहे कोणत्या कोणत्या जागा रिझर्व. आणि दुसरा मुद्दा आहे त्याच्यातला की जिथून दिव्यांगजन बसन त्या ठिकाणाहून जिथपर्यंत तो जाणार आहे, म्हणजे बसन त्या ठिकाणाहून त्या दिव्यांगजनाला ती जागा राखीव राहावी. मी नाही म्हणत आहे, तो दिव्यांग बांधव पण नाही म्हणत आहे, अचानक कोणी नाही म्हणत आहे. पेपर पण वाचत नाही का तुम्ही कंडक्टर लोक? असंख्य न्यूजपेपरला लिहिलंय ना, तुमचे स्वतःचे परिपत्रक आहेत ना, तुमच्या एसटी महामंडळाकडून तुम्हाला काही सूचना दिल्या जात नाहीत का? हे सगळं होत असताना एसटीचे जे महाव्यवस्थापक आहेत, एसटीचे जे मंत्री आहेत, त्या मंत्र्यांना पण आजच्या व्हिडिओतून विनंती करतोय की तुम्ही या कंडक्टर लोकांची एक कार्यशाळा घ्या. त्या कार्यशाळेमध्ये तो नियम आहे, दिव्यांग हक्क कायदा 2016 नुसारच बोलतोय मी, तो नियम आहे की दिव्यांग हक्क कायद्यातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी कर्मचाऱ्याला ज्ञात करून दिल्या पाहिजेत. तुम्ही कार्यशाळा घ्या. त्या कार्यशाळेमध्ये दिव्यांग बांधवाला नेमक्या कोणत्या, दिव्यांग प्रवाशांना कोणत्या सवलती, कोणत्या सूट, नेमकं काय करायचं, हे सगळ्या कंडक्टर लोकांना याच्याबद्दल नॉलेज द्या. म्हणजे हे जे त्यांचं वागणं आहे ना, हे कमी होईल आणि दिव्यांगजनाचा त्रास कमी होईल. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही वागा, असं नका करू. दिव्यांगजन हा दुःखी खितपत पडलेला आहे. त्याच्या जर जीवनात 2 दिवस तुम्ही त्याच्याबरोबर राहिलं तर तुम्हाला कळन त्याचं दुःख काय असतं.
म्हणून या प्रकारच्या कार्यशाळा घ्या आणि दिव्यांगजनाला मदत करायचा प्रयत्न करा. फक्त मंत्रालय करून आणि देशातील पहिले राज्य मंत्रालय करणारे अशा वल्गना करून काही होणार नाही. ह्याच्यामुळे महाराष्ट्राची मान मोठी होत नाहीये, छोटी होते, छोटी. आणि तुम्ही कर्मचारी लोक महाराष्ट्राची मान छोटी करण्यामध्ये मोठा वाटा उचलताय.